गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मनसेमुळे महाविकास आघाडीतच सामना सुरू झाल्याचं कळतंय। मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळ यांचा विरोध असल्यानं राऊत यांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे। राज ठाकरेंवरून महाविकास आघाडीत तक्रारीचा पाढा कसा सुरू झालाय पाहूया। आघाडीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आणि चर्चा ही सुरू नाही। मनसे संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या याच भूमिकेवरून संजय राऊतांनी थेट काँग्रेसच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राऊतांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पत्र लिहिलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा मनसेला मवियात घेण्यास विरोध आहे, पण सपकाळांविरोधात लिहिलेल्या पत्रानं काँग्रेस पक्षश्रेष्ठीच ठाकरेंच्या शिवसेनेवर नाराज आहे। राऊतांनी तक्रार केली असली तरी काँग्रेस हायकमांड सपकाळांच्या पाठीशी असल्याची माहिती आहे। सपकाळांनी राज ठाकरेंबाबत चर्चा करून कळवतो असं राऊतांना पत्र लिहिलं होतं। तरीही राऊतांनी तक्रार केल्यानं काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली। कुठलीही चर्चा झालेली नसताना राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रश्न नसल्याचं काँग्रेसचं मत आहे। सध्या बिहारमध्ये निवडणूक आहे, राज ठाकरेंना सोबत घेतल्यास फटका बसेल असं काँग्रेस हायकमांडला वाटतंय। पण ऑन कॅमेरा सपकाळांची तक्रारच केलेली नाही असं राऊतांनी म्हटलंय, तर हर्षवर्धन सपकाळांनीही तेच म्हटलंय। मुळात असं काहीच घडलेलं नाहीये। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आमचे सहकारी आहेत, महाविकास आघाडीतले आमचे उत्तम मित्र आहेत। त्यांच्याशी उत्तम संवाद आमचा होत असताना त्यांच्या केंद्रातल्या लोकांशी एखाद्या विषयावर बोलण्याचा प्रश्न येत नाही। आघाडीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आणि चर्चा ही सुरू नाही आणि या संदर्भामध्ये अशी चर्चा सुरू नसल्यामुळे कुठेही काही तक्रार होण्याचा आणि करण्याचा कुठलाच प्रश्न हा उपस्थित होत नाही। राऊतांनी तक्रार केली नसल्याचं सांगितलं, पण त्याचवेळी नुकतंच निवडणूक आयोगाकडे जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यावरून आवर्जून भाष्य केलं। मवियातून स्वतः उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मनसेचे अध्यक्षच हजर असताना काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ आले नाही, त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात हजर राहिले। मविया किंवा इंडिया आघाडीच्या बाहेरील पक्षासोबत शिष्टमंडळात जायचं असेल तर काँग्रेस हायकमांडला त्यांच्या नेत्यांना विचारावं लागतं असं राऊत म्हणाले। मनसे सोबत घेण्याचा किंवा इतर पक्ष सोबत घेण्याच्या अनुषंगानं हे शिष्टमंडळ नव्हतं। हे स्पेसिफिकली शिष्टमंडळ कशासाठी होतं की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसरला भेटलेले आहेत। त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं। नक्कीच त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे की महाविकास आघाडीचा किंवा इंडिया ब्लॉकच्या बाहेरचा एखादा पक्ष त्याच्याबरोबर एखाद्या शिष्टमंडळात जायचं असेल तर त्यांना नक्कीच केंद्राची त्यांच्या हायकमांडला विचारावं लागतं। आमच्याकडे तसं नाही, आमचा हायकमांड महाराष्ट्रात आहे, ते निर्णय घेतात। तर त्यांनी जर त्यासाठी काही चर्चा केली असेल तर तो त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यांनी ती भूमिका नक्कीच मांडली की आम्हाला केंद्रात विचारावं लागेल। राऊतांनी सपकाळांची तक्रार केल्याची बातमीचाही खास टायमिंग आहे। 13 ऑक्टोबरला राऊतांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेसलाही सोबत घ्यावं अशी राज ठाकरेंची भूमिका असल्याचा दावा केला, पण महाराष्ट्र काँग्रेस विशेषतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मनसेला विरोध केला। त्यामुळे राऊतांनी काँग्रेसच्या हायकमांडला पत्र लिहिल्याची माहिती आहे। इंडिया अलायन्सच्या अखत्यारीतला जो भाग आहे तो त्या ठिकाणी एकदा त्याच्यावर चर्चा ही अजून झालेली नाही किंवा काँग्रेसजवळ अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही। मुंबई महापालिका निवडणुकीत तसंही काँग्रेसचा वेगळा सूर आहे आणि ठाकरे बंधूंनी आपल्या भेटीगाठी आणि निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाच्या भेटीतूनही एकत्र लढण्याचे संकेत दिले। तर भाजपच्या बावनकुळेंनी राज ठाकरे मवियात गेले तर वठणीवर येतील असा टोला लगावला। आकाश बदललेलं आहे, यावेळेला आकाशात त्यांनी जे कंदील आहेत किंवा जो प्रकाश आहे तो दोन भावांच्या एकत्र येण्यानं अधिक रंगीत आणि तेजस्वी होईल। राजसाहेब अशा लोकांसमोर राहू शकत नाही, राहिले तरी यांना ते वटणीवर आणतील।
राजसाहेब जर समजा महाविकास आघाडीत समजा गेले तर सर्वांना वटणीवर आणतील. सकाळचं 9 वाजता ते भाषण बंद होऊन जाईल. तिकडे बुलढाण्यातलं तिकडे तो पोंगा बंद होऊन जाईल. सर्व बंद होणार आहे. त्यामुळं राजसाहेब हे अशा लोकांना, आणि राजसाहेबांनी कधीच आपल्या भूमिकेवर कॉम्प्रोमाइज केलं नाही. त्यामुळं मला असं वाटतं आपण वाट बघू. काळच त्याचं उत्तर आहे. मुंबई काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळे राज ठाकरेंनाही सोबत घेऊन मविया म्हणून लढल्यास महायुतीसमोर तगडं आव्हान निर्माण होईल असं ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतंय. पण काँग्रेस मनसेवरून तयार नाही, हेच सध्याचं वास्तव आहे. प्रमोद जगतापसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.